आपल्याला जायचं आहे भोईसर। आज आपल्याला जायचं आहे भोईसर। टाइम कमी आहे त्याच्यामुळे आज थांबून नाही डायरेक्ट गाडीलाच व्हिडिओ बनवून टाकली, बरोबर का नाही? चला बघत राहा तुम्ही पण। बघा भोईसरला चालू आहे गाईज। त्याला थोडासा काम आहे, काम झाल्यानंतर लगेच मग फिरायला जाऊ बीचवर। जर काम झालं असतं नाही तर मग काय बघू फिरायला भेटत का नाही आपल्याला का नाही। हॅलो गाईज, बघा आम्ही फायनली थांबलेलो होतो ना ब्रिज खाली। हे बघा इथं गाडी पण आपण इकडे लावली, भोईसरला जायचं ना। तर इथं आम्ही नारळ पाणी घ्यायला थांबलो, त्या ताई पण ओळखीच्याच निघाल्या आपल्याला, तर ताई ओळखतात। बघू गाईज आता काय बघत राहतो मी पुढे। आता थांबलोय बघा ना, किती मोठा बरोडा आहे, शपथ काय खतरनाक। ब्रिज खालीच दुकान आहे, त्या ताई ओळखतात। जरा बरा वाटला, शांत जरा मनाला असं बरं वाटतं ना, कुठं पण जातून आपल्याला माणसं ओळखत असते। तर बघा मित्रांनो, इथं आल्यानंतर ना आम्हाला दादांनी आणि ताईंनी खूप प्रेम दिलेलं आहे, खूप छान वाटलं मनाला। तर मित्रांनो बघा इथं हा कुठला रोड आहे? भोईसर रोड ना, अळणा का? आणि हा ब्रिज कोणता? वाहनगाव रोड। तर इथं ब्रिज खाली त्यांचा स्टॉल आहे मित्रांनो। हे बघा कसं उसाचा रस आहे, बरोबर नारळ पाणी। आम्ही तर नारळ पाणी घेतलेले आहेत, बरोबर ना? आम्ही नारळ पाणी घेतलेले आहेत मित्रांनो। जर तुम्ही कधी याल ना तर तुम्ही पण नक्कीच या, इथं खूप छान छान। आता दादांची एक माणुसकी आवडली, काय जाड नारळ नाही घाला, तर ते आम्हाला परत चेंज करून देतात। पण आम्ही बोललो का नको राहू दे, कशाला उगाच नुकसान करून घेतात, बरोबर का नाही मित्रांनो? तर हे बघा दादा अजून मलाही पण दादांकडनं घेत आहेत काढून। प्राईस पण खूप कमी आहे आमच्याकडे, 80 रुपये नारळाचं एक नारळ आम्ही जर घेतो ना 80 रुपयाला भेटतो, पण इथं 50 रुपयाला आहे। तर सगळ्यांनी या आणि लवकरात लवकर व्हिजिट करा दुकानाला आणि आनंद घ्या नारळ पाण्याचा आणि उसाच्या रसाचा। काय तुम्ही बघू शकता, फायनली आता आपण पोहोचलेलो आहे बीचवर। हे बघा किती छान व्ह्यू आहे इथं, निशांत आणि पियू पण आहेत गाईज। हे बघा किती छान व्ह्यू आहे, वाव क्या मस्त आहे व्ह्यू। बघा गाईज किती खूप छान व्ह्यू आहे ना। तुम्हाला आवडला काय का नक्कीच कमेंट करून सांगा। तर मित्रांनो आम्ही अशा ठिकाणी बीचवर आलो ना का ते ठिकाणी म्हणजे कोणालाच माहीत नाही काही नाही, अशा ठिकाणी बीचवर आलो। हे बघा इकडे कोणी पब्लिक पण आहे, काही नाही, आपणच फिरायचं साला एकदम एन्जॉय करत। बघा ना किती भारी लोकेशन वाटत ना। ए सापडवला रे, सापडवला। काय व्ह्यू आहे एक नंबर काहीच। तुम्हाला व्ह्यू आवडला का एकदा नक्कीच कमेंट करून सांगा। वेलकम माय नवा काहीच खूप एन्जॉय करायला लागले आम्ही। तू काय बोलशील? काय बोलू मी आज? मी सांग काय बोलू? बीचवर आले तर गाईज आज आम्ही चाललो तो बीचला। किती व्ह्यू भारी वाटतो ना, एकदम एकदम भारी व्ह्यू वाटतो, खतरनाक। इथं काय इथून जायचं नाही पाहत आता घरी, इथेच थांबव काय नाही येत, चल गपचूप। चला गाईज आपण पण निघूया, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो किती भारी वाटत पहा। वॉटर चिक आवडला का एकदा समुद्र? नक्कीच सांगा। तर बघा गाईज फायनली आता आमचा सगळा झाला फिरून, निशांतचे पण आहेत। चला आता जाऊ डायरेक्ट, गाडी पण आपण इथं समोर लावलेला आहे, बघू। चला गाईज दमलो जसा जरा, ए थंडा पियेचा का एखाद? गाडी पण आपली आहे इथंच बघा। चला गाईज बघत राहता तुम्ही पण। अरे भोईसरवाले नो, तुम्ही कसे राहतात भोईसर मध्ये काय माहित नाही यार। रे बघा ना किती ट्रॅफिक, आता तरी जरा झाले ठीकठाक। मगाशी तर एवढी होती ना, डायरेक्ट अटकून बसलो, तू डायरेक्ट बाहेर निघायला पण चान्स नव्हता। अरे यार तर भोईसरवाले तुम्ही कसे राहतात काय माहित, तुम्हालाच माहित बाबा, काय खतरनाक काम आहे बाबा। आपण थांबलेलो होतोय बघा, इथं दुकान आहे एक मोठा दुकान आहे, सेल लागलेला। तर चाळा करता करता डायरेक्ट 2000ची शॉपिंग केली, माहित का कितीची? 2000 रुपयाची शॉपिंग केली। मी लाया तुम्ही डाडा 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 डाडा, अरे नका झाला वा मग कशा रागावले जसे एकदम। तर मित्रांनो चला आणि शांत तिकडे आपलं कपडे घेऊन येईल, बरोबर का नाही? 2000ची शॉपिंग झाली, उद्या शूट आहे ना काही आपला, वैतागत आहे। ठीक आहे चला बघू आता पुढं का नाही, कसं सेल लागलाय खूप छान।